बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर घरात काही भाजी करायला नसेल तर तेव्हा ही भाजी नक्की करून बघा. 1 वाटी बेसन पीठ, लाल तिखट, मीठ, हळद, धने जिरे पूड, कोथिंबीर घालून छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. एवढा इतपत घट्ट पाहिजे आणि त्याचे असे लांबट गट्टे करून घ्यायचे आहेत. आता हे इथं पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यात हे वाफवून घ्यायचे आहेत. इथं वाफवून घेतले, छान हलके झालेत. आता कट करून घ्यायचे आहेत गड्डे हे. याची भाजी खूप छान होते, नक्की करून बघा. इथं सगळे गट्टे कट झालेत. कांदा, खोबरं, लसूण, आलं, 2 लवंगा, वेलदोडा, 1 दालचिनी, लाल तिखट, काळं तिखट आपलं घरगुती, असा आपला साधासाच घरगुती मसाला वाटून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये वाटा किंवा खलबत्त्यात. फोडणीला तेल घालून वाटलेला मसाला घालायचा आहे. हळद, मीठ चवीप्रमाणे. छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला. मसाला छान परतून झाला की त्यात पाणी घालायचं. पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण गट्टे घातल्यावर शिजून दाटसर ग्रेव्ही तयार होते. आता पाण्याला उकळी फुटली की हे सर्व गट्टे यात घालून घ्यायचे आणि छान शिजवून घ्यायचे एक उकळी देऊन. आणि गरम गरम भाताबरोबर, पोळीबरोबर छान लागते ही भाजी. नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथं छान शिजत आलेत आपले. आता गरम गरम पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व करा. या सगळेजण जेवायला.